संतोषजी पवार 40+ मला तर वाटते अध्यक्ष आहेत ते माझे अध्यक्ष आहेत. चला आपण अध्यक्ष बनू त्यांना, त्याला काय होत आहे. या संतोषजी पवार साहेब आणि सचिनजी वाघमारे पहा 40+ हे खेळाडू पहिल्यांदा आपण अनिल जेठवले यांचं स्वागत कक्षामध्ये पाहू. मित्रांनो संतोषजी पवार या लोकांनी आम्हाला क्रिकेट शिकवलंय. क्रिकेट गरिबीतलं क्रिकेट पाहिलंय यांनी. MRIच्या बॉलवर खेळलेली ही लोक 2-2 हजाराचं पारितोषिक घेण्यासाठी पायपीट करणारी ही लोक ज्यांनी आम्हाला हाताला बोटाला धरून क्रिकेट शिकवलं त्या 40+ क्रिकेटचे अध्यक्ष संतोषजी पवार साहेब आपला खरोखर मनापासून आभार. एवढ्या वेळेस फक्त 40+ व्हॉट्सअप ग्रुपवर आपली भेट होती. आज साक्षात भेट झालेली आहे. भेटून खूप आनंद झाला आणि पाहुण्यांचं स्वागतही आपण या स्वागत कक्षामध्ये पाहाल. येस पनवेल तालुका ग्रामीण 40+ तिकडे मॅच चालू होती आहे. चला मॅच सुरू करा. एकच मिनिटात आपण वाघमारे सरांचंही स्वागत करू आणि वळूयात आमचे दिनेश पाटील यांच्या गोड आवाजाकडे. परंतु तत्पूर्वी आपण वाघमारे सरांना विनंती करूया. येस अंबार आपलंही स्वागत असेल. पनवेलला 40+ अध्यक्ष समीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी स्पर्धा आपल्या पाहायला मिळेल, आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी आपण स्वागत करूया वाघमारे साहेबांचं, सचिन वाघमारे साहेबांचं. मॅच ऑन होतीये. पहिला बॉल सुद्धा फेकला जातोय ग्राउंडवर. स्वागतानंतर थेट वळूयात आपण दिनेश बंधू सरांच्या समवेत मॅचच्या आखोदेखा हाल आपल्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद रोशन सकपाल सर. अतिशय उत्तम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आमचे सर्वांचे लाडके नेते अनिलजी ढवळे साहेब विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर संतोषजी पवार सर आणि समवेतांचे सहकारी या सहकार्यांचा आपण करूया सरचे स्वागत. आणि स्वागत केलं फलंदाजाने. पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र ठोकलेला हा लाजवाब षटकार. विशाल पाटील ऑन फायर. पुन्हा एकदा विशालचं हे बहारदार खेळणं उपयोगी पडतोय. 7 धावा पहिल्या बॉलवर येत आहेत. विनय मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. आदरणीय अनंतदादा मुंडे यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय अनंतदादा मुंडे यांचा शुभ सन्मान अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 1 बॉल आणि 7 धावा. विनय म्हात्रे पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खातोय. विशाल पाटीलचा एक लाजवाब फटक्यानं 7 धावा बोर्डवर लागलेत. पहिल्या बॉलवर वाईड आणि त्यानंतर षटकार. 4 षटकांचा हा आणखीन एक खेळ. अकोट टप्प्याचे गोलंदाजी. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. थोडंसं फंबलिंग जरूर झालं. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या रनसाठी पलटणार. तत्पूर्वी मात्र चांगली बॉलची फेकी केली आणि एकच रन्स घेत विशाल पाटील नॉन स्ट्रायकिंगला उभा राहतोय. प्रसाद पाटील जो नॉन स्ट्रायकिंगला उभा होता आता मात्र स्ट्राईक रोटेशन स्ट्राईकवर जाईल. विशाल पाटील आणि प्रसाद पाटील असे 2 पाटील बंधू जानमान दहिवली संघाकडून खेळताना चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. गोलंदाजी हा मुख्य स्त्रोत राहिलाय. मेन स्ट्रॉंग झोन राहिला दहिवली संघाचा. पण एका बाजूला आजचा विचार केला तर साई लीला मोरावे संघाचा खेळ ही बहारदार राहिलाय. आज चांगल्या गटमधून ते खेळलेत. चांगला फटका आहे. काऊ फेज मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एकच रन्स मात्र मिळते प्रसादला आणि प्रसाद 1 या धावसंख्येनं आपलं स्वतःच खातं उघडतोय. चांगली फलंदाजी. आजचा विचार केला सचिन सर तर आज धावांचा पाठलाग फार कमी झाला. ज्या संघानं 45+ धावा बनवल्या त्या संघाने त्या वाचवल्याही. त्याच्यामुळे इथे ते वाचवताना पाहिलेत. आता मात्र या पूर्वार्धामध्ये धावा किती जोडल्या जातील कारण विनय मात्र आणि टीम मध्ये चांगले गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी आहे. परंतु इथं चांगल्या फलंदाजी बरोबर चांगली गोलंदाजी हा ही दैविली संघाचा स्ट्रॉंग झोन राहिलाय. धावा येत आहेत. धावा येत आहेत. इथे मात्र तब्बल 4. चला मॅच सुरू करा. भरधाव वेगानं समोरून एक्सप्रेस गेले आणि त्याच एक्सप्रेसच्या प्रमाणे विशाल पाटील ही एक्सप्रेस प्रमाणे धावतोय. काय सुंदर धावसंख्या उभारली आहे.
दोन मोठे फटके त्याने कन्वर्ट केलेत. धावपळकर धावा लागतात 13 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. नामी संधी निर्माण केली. ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली आहे, त्याच्यावर दारोमदार होती विशाल पाटीलवर, त्याच विशाल पाटीलला अखेरकार विनय मात्रेनं झेल देण्यास भाग पडलाय. एक पहिली मोठी विकेट. भलेही धावा 13 मोजल्या असतील आपल्या 5 बॉलमध्ये, पण एक मोठी विकेट. विशाल पाटील बॅक टू डगआउट. पहिल्यांदा पाहिलं आपण नुसत्या म्युझिकवरच हर्षनं नाचवलं. नुसती म्युझिक. आणि बर्थडे बॉय आहे. काही मिनिटांमध्ये त्याचा वाढदिवस साजरा होईल. फटाक्या इकडे सज्ज झालेत. फटाके बघा, डोक्यावर लावू नका म्हणजे कमवलं. 5 बॉलचा खेळ. बॉलवर धावा लागतात 13. विशाल पाटील परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो ओमकार पाटील. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज. एक परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय. इकडे मात्र विनय लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. सुरेख बॉल प्रेशर इथे क्रिएट केलाय. नेमकं काय अपिलामध्ये उत्साह राहिलाय जरूर. पंच स्तब्ध शांत राहिलेत. आणि ते मात्र पाहतोय आपण लेग बायची एक रन्स कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपतोय. विनय मात्रेला जरूर 2 मोठे फटके बसले, परंतु त्यानं विशाल पाटील सारखा एक मोठा हादरा जे अनुमान दहिवली संघाला दिलाय. बोर्डवर धावा लागला 1 बाद 14. षटक क्रमांक 1 संपलाय. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. या संघातून जो संघ जिंकेल ना तो सुपर 5 ला क्वालिफाय होईल. साई लीला मोरावे वर्सेस जे अनुमान दहिवली या दोन संघादरम्यानची लढत. मोरावे संघ खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रणयजी मात्रे या सामन्याचा आनंद घेत आहेत. गुणलेखनाची भूमिका उत्तमरित्या तेही निभावताना आम्ही पाहिलंय. त्याचे मनोजजी मात्रे जे समालोचक आज आमच्या सोबत आम्ही एकत्र काम केलं, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. ऑलरेडी 24 इव्हेंट्स बोरले आणि शिरवणे हे दोन संघ मात्र सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेत. अजून आजच्या रात्रीमध्ये 2 संघ आपल्याला सुपर 5 मध्ये क्वालिफाय होताना दिसतील. हा ई गटामधून सुरू आहे. बॉल मध्ये उत्साह होता जरूर. अपील लेग बायची रन्स मात्र मिळते. अपील थोडासा उशिरा झाला की काय असं थोडंसं वाटलं, कारण ज्या प्रकारचा बॉल ट्रॅव्हल झाला लेफ्ट आर्म राऊंड विकेट आलाय. आर्यन भोईरची गोलंदाजी या संघासाठी कायम कमालीची राहिली. अतिशय उत्तम आणि दर्दी गोलंदाज म्हणून ओळख राहिली. आज ताकदवान संघांसोबत त्यानं सुंदर गोलंदाजी 2 षटकं हाताळली आहेत. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे असेल जरूर. आणि आपल्या संघासाठी खेळताना नेहमीच आर्यनची गोलंदाजी भरीव राहिली. तो आर्यन कशी गोलंदाजी करेल की प्रसाद पाटील या षटकामध्ये धावा लुटून घेईल. स्लॉट मध्ये बॉल आलाय. समोर पडलाय. पीक केला. प्रसाद पाटीलनं आपला प्रसाद दाखवला आणि आर्यनवर ठोकलाय षटकार. बॉल द्या मैदानाकडे बॉल द्या प्लीज. 2 बॉल चॉईस करायचे. त्यासाठी मी सांगतोय दर वेळेला एक पंचांकडे देऊन ठेवायचा. दोन्ही पण गेले. शाब्बास. मग आता किती एक बॉक्स द्यायचा. त्याच्यामुळे आता तर मात्र पंचायतच होईल. प्रवीणजी पवार सर पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहतोय. विशालजी पाटील सर. असे 2 पंच या स्पर्धेला लाभतायत. चांगली फटकेबाजी. पहिल्या 1.2 षटकामध्ये 21 धावा बोर्डवर लागतात. ही मोठी धावसंख्या आहे, कारण 40+ 50 धावाचा पाठलाग करताना नाकी 9 आलेत प्रत्येक संघांच्या. वाईट बॉल. अवांतरच्या रन्स मात्र मिळत आहेत.
22 धावा बोर्डवर लागतायत. चांगली धावसंख्या उभारली जाते. अलॉंग दी कार्पेट स्टॉप केला, थोडासा स्लो केला. कमालीचं एपर्स, सुजलचं कमालीचं एपर्स. अलंकारनं मात्र कमाल दाखवली आहे आणि या अलंकारनं बॉलला मात्र सीमारेषेच्या आत रोखलंय. काय सुंदर सत्रक्षण. अफाट अफाट गुणवत्ता असलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी धावा वाचवताना पाहतोय. तबलकर धावा लागल्या, 24 धावा. अतिशय उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण लाभलंय. प्रसाद ऑन स्ट्राईक, प्रसाद ऑन स्ट्राईक. अर्जन भोईर आतापर्यंत एक षटकार खालाय. त्यांना 3 बॉलमध्ये 9 धावा त्यांना मोजलेत आणि त्याच्यामुळे 3 बॉलमध्ये अजून धावा किती येईल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावा तशा हिशोबात पाहिल्या या धावपट्टीच्या तर खूप जास्त बनलेत पहिल्या 9 बॉलमध्ये. हा बॉल चांगला राहिलाय, हा बॉल खूप छान राहिलाय. कट झाला बॉल, थोडीशी लेग ब्रेक पाहिली आपण उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि तिथूनच मात्र हा डॉट बॉलची सांगता होते. बॉल पडला आणि झपकन निघून गेला. टाइम नाही मॅच करू शकला प्रसाद पाटील. ओमकार पाटीलचं काहीतरी डिस्कशन सुरू आहे, एकमेकाला समजावतायत, रन बनवायचे आहेत. त्यांना माहित आहे की गोलंदाजी ताकद आहे, पण त्यासाठी पहिला लढण्या एवढ्या धावा आपल्याला जमवाव्या लागतील. अर्जन भोईर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा पलटवार. काय सुंदर गोलंदाजी पा. एक षटकार जरूर खाला आर्यन भोईरनं, परंतु अखेरकार लागोपाठचे 2 बॉल त्यानं मात्र डॉट टाकलेत. रोखून धरलं, जोखून ठेवलाय आणि अक्षरशः त्याला मात्र थांबवलंय. चांगली गोलंदाजी. प्रसाद पाटील आतापर्यंत 9 धावा त्यानं जोडलेत. त्या प्रसाद पाटीलला लागोपाठचे 2 बॉल डॉट टाकलेत. 24 धावा ऑन बोर्ड. आणखीन एक सुंदर बॉल. कमालीची गोलंदाजी. ज्या प्रकारची ओळख राहिली आहे असं वाटलं होतं की कदाचित आज 10च्या वर धावा देईल की काय. ज्या प्रकारची गोलंदाजी आर्यन भोईरची राहिली आहे, अनेक स्पर्धेमध्ये 10 पेक्षाही कमी धावा देणारा हा गोलंदाज कायम या संघासाठी राहिलाय आणि आज पुन्हा त्याने ते सिद्ध केलं. एक षटकार जरूर खाला, परंतु आर्यन भोईरनं मागं वळून पाहिलं नाही. त्यानं ओळखलं की आपली गुणवत्ता ही नाहीये, 10 पेक्षा कमी धावा खायच्या हीच आपली स्ट्रॅटर्जी आहे आणि अखेरकार एक षटकार खाऊन सुद्धा त्यानं धावा दिल्या फक्त आणि फक्त 9. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. 1 बाद 24 धावा ज्या अनुमान दहिवली संघाच्या ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 अंश मात्रे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 24 धावा बोर्डवर लागलेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चांगला षटक पुन्हा एकदा निर्णायक राहील, पण दहिवली संघाला माहित आहे की कमीत कमी 40+ च्या ही वर थोड्या धावा न्यायच्या आहेत आणि त्या पहिल्या सुरुवात त्यांनी चांगली केली. पहिल्या 9 बॉल मध्येच 24 धावा या संघानं बोर्डवर लावलेत. प्रयत्न थोडासा अपुरा राहिला. पहिल्यांदा थांबला आणि ते मात्र मिड विकेटच्या मधून बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. हा डावखोऱ्या फलंदाजाचा एक चांगला फटका चौकार आलाय. रात्री 12 वाजता बघा अनिस दादा, ही मुलं रात्री 12 वाजता फिदा होत आहेत. काय म्हणणार काय नेमक्या ना, बदललेली पिढी आहे. रात्री 12 वाजता झालं तुझ्यावर फिदा गपोरी, यापेक्षा आणखीन वेगळं काय आपण ऐकणार. फिरवलाय बॉलला, फिरवलाय अक्षरशः, परंतु बॉल ही खूप बाहेर गेला. त्याच्यामुळे पंचही फिरतील, वळतील, इशारा करतील वाईटचा. 29 धावा बोर्डवर लागतायत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. यानंतरचा सामना 11 स्टार तारा आणि सिद्धू कैरे दोन्ही संघाने एक टॉस साठी संपर्क साधायचा आहे. कैरे आणि तारा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी संपर्क साधायचा आहे. खऱ्या अर्थानं मोराव्या संघ खेळतो आणि मोराव्या संघ खेळ म्हटलं की जे आठवण येईल ते स्कीमर फॅमिलीचे सर्वेसर्वा. कोरोना काळामध्ये ज्या वेळेला मंडळी घरी होती तिथपासूनचा इथपर्यंत प्रवास पाहिला तर कोणालाही रक्ताची गरज लागली
कोणालाही जेव्हा गरज लागेल त्यावेळेला घराच्या बाहेर पडत कुठूनही अवेलेबल रक्त करणारी ही मंडळी स्कीमर फॅमिलीचे सर्वेसर्वा अमितजी पाटील असंख्य मुलांना एकत्र घेत ही नवी पिढी जोडणारा हा व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा रजनी स्पर्धा मोराव्याच्या मैदानावरती आताच संपन्न झाली आणि क्रीडा कला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव नाव अमितजी पाटील यांचे आपण करूया सहर्ष स्वागत त्यांच्याकडून या संघाला आणि स्पर्धेला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा मोराव्या संघासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा हा माणूस राहिला कोणालाही गरज लागून रक्ताची नेहमी सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व अकोट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली उंच उंच ताकद आजमावली प्रसादनं आणि प्रसादच्या बॅटचा तडाखा मात्र बसतोय तो म्हणजे अंश मात्रेला ठोकतोय षटकार. रात्री 12 वाजता पाटील आलेत सावध राहा सगळ्यांनी हे लक्षात घ्या. 2000 धावा या स्पर्धेमधल्या पूर्ण झाल्या. गुणलेखनाची उत्तम भूमिका सचिनजी केनी. आणखी एक चांगला बॉल लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल झाला शतशक रेडी आहे उचलला फेकला काय सुंदर फेकी वाव क्या बात. काही गोष्टी मनाला आनंद होतो लगेच टाळ्या पा ज्या प्रकारची फेकी राहिली ना दर्दी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. 1 रन्स कंप्लीट झाल्या 37 धावा बोर्डवर लागल्या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली फलंदाजी जयनुमान दहिवली संघाने केले ज्या प्रकारची गरज आहे ना त्या प्रकारचा खेळ सुरू आहे. डॉट बॉल नंतर प्रेशर नाही घेत तर एकाच दुसरा मोठा फटका लगावत पुन्हा स्कोर बोर्ड बॅलन्स केला जातोय. बॉल पडला तसा खालीच राहिला. खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण. जो बॉल निर्धाव होता बॉल पडल्यानंतर खालीच राहिला. बाईच्या धावा आल्या तब्बल 2 आणि या 2 धाव्यानं मात्र धाबलकर धावा लागल्या तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्या अनुमान दहिवली संघाच्या 1 बाद 39. हे बाकी आम्ही मान्यच केलं तुमचा डीजे 1 नंबरच आहे कारण आमचा आवाज सांभाळला सुंदर गाणी लागली ना का डीजे 1 नंबरच आणि तो 1 नंबर तुम्ही वाजवलाय त्याबद्दल डीजे वाले तुमचेही विशेष आभार आणि अभिनंदन सुद्धा. अतिशय उत्तम कामगिरी. पूर्वार्धाचा खेळ आतापर्यंत सुरू आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. अलंकार मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. क्षमता फार आहे पण सिद्ध करायची गरज आहे आणि ते सिद्ध केलं जाईल का. 39 धावा बोर्डवर लागले. स्ट्रायकर मात्र प्रसाद पाटील. थोडीसा प्रॅक्टिसचा खेळ कीपर रेडी नव्हता त्याच्यामुळेच मात्र इथे हा खेळ पुन्हा सुरू करावा लागेल. 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 50च्या आत रोखलं जाईल का की 50च्या आरपार धावसंख्या घेऊन जाईल प्रसाद पाटील. प्रसाद पाटील आणि ओमकार पाटीलनं चांगला डाव सावरलाय. प्रसादनं वैयक्तिक 16 धावा जोडलेत. क्या बात. बॉल खराब नव्हताच मुळात कारण मार नेहमी चांगला माणूसच खातो आणि असंच काहीच राहिलंय. एक चांगला बॉल त्या चांगल्या बॉलला मात्र प्रसाद पाटीलनं काय पिक केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आसमानी फटका ठोकला आणि उत्तुंग उडवला षटकार. बात क्या बात. अतिशय उत्तम संगीत परफेक्ट टायमिंग तुम्ही साधलंय आणि अशाच प्रकारचा फटका क्या बात डीजे वेल. चांगल्या बॉलला फक्त टाइम साधला आणि प्रसादनं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून उडवला षटकार. 45 धावा ऑन बोर्ड. उत्तम धावसंख्या उभारली. धावा देऊन जाणारा हा फटका राहील. 2 धावा तर ऍब्सल्युटली मिळतील. त्या 2 धाव्यानं मात्र पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धाव्यानं 47 वर मजल मारली जाते. 50च्या वर धावसंख्या जाईल यातील मात्र शंका नाहीये आणि त्या 50 धावा आजच्या रजनीमध्ये पाठलाग झाला नाहीये. सुपर 5 मध्ये पोहोचायचे असेल ना तर हे आव्हान कडवं उभं राहील. त्या कडव्या आव्हानाला विनय मात्र या टीमला चांगला खेळ दाखवावा लागेल. हवेत राहिलाय बॉल. बराचसा ट्राय चांगला झालाय.
दिसला नाहीये बॉल, दिसला नाहीये कीपरला, फेकी झाली. विनाकारण 2 धावा मात्र मिळत आहेत. 49 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओमकार पाटीलची चांगली साथ लाभते प्रसाद पाटीलला आणि प्रसाद पाटील आतापर्यंत 11 बॉल मध्ये 26 धावा करतोय. चांगली जबरदस्त खेळ प्रसाद पाटीलचा. अलंकार म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज आहे. उडाया, इट्स अ मायटी. काय स्वीट साऊंड. आमच्या या मंचाला सलामी देणारा फटका. हे फटके दहिवली संघाला लढण्याचं मोठं बळ देतील, परंतु थोडासा बॅकफुटवर घेऊन जाईल तो म्हणजे साई लीला मोरावे संघ. बरोबर आहे, पक्का फास मारलाय. 55 धावा ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या, मोठी धावसंख्या. हा फटका मात्र फसलाय ना अखेरकार. या बॉलवर 5व्या बॉलवर अलंकार मात्र कमावली प्रसादची विकेट, परंतु 32 धावा 13 बॉल्स मध्ये ठोकले आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन आलाय तो प्रसाद पाटील झाला आउट. एखादा मित्र असता तर आपल्या मित्राचा वाढदिवस आहे म्हणून वाढदिवसाचं गाणं लावलं असता, पण ह्या मित्रानं लावला हर्षच्या वाढदिवसानिमित्त जाऊ द्या ना घरी. आले दोन्ही कॅप्टन आलेत. बघा मित्र असावा तर कसा. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. तर हर्ष तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असाच आनंदी आणि खुश राम, हेल्दी राम आणि सगळ्यांना एकत्र घेत जीवनाचा आनंद मात्र मोठा कर. यशस्वी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कमालीचा फटका, काय सुरेख टाइम साधला आणि या टाइमला मात्र कव्हर पॉइंटच्या मधून फक्त दिशा दिली, ठोकलाय खणखणीत चौकार आणि या चौकारांना मात्र धाबलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 59 आणि जिंकण्यासाठी भरलं मोठं आव्हान. 4 षटकामध्ये 60 धावांचा साई लीला मोराव्या संघासोबत. टॉस केलं जाईल कैरे संघ संघनायक. कैरे संघ संघनायक जर अब्सेंट असेल तर टॉस दिली जाईल समोरच्या संघाला, असं बोलल्यावर धावत येणं तर आहेच ना. कधी अनाउन्समेंट केलं आम्ही सिद्धू कैरे संघ, कशाला उगाच एखाद्या पेशन्सची आपण मजा घ्यायची. ते बिचारे तारेवाले मगाशी उभे राहिले येऊन आताही उभे राहत आहेत. आणि आमच्या सर्वांचे लाडके नेते, हाडाचा राजकारणी माणूस, समाजसेवा ज्याच्या प्रति विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि जे ढवळे साहेबांच्या शुभ असते. इथे मात्र टॉस केला जाईल. सिद्धू कैरे संघ धावत धावत कॅप्टन आलाय आणि उत्तम म्हणजेच 11 स्टार तारा संघाचा टॉस जिंकला. लेट बट थेट असाच तर खेळ असतो ना. निर्णय सांगा आपला. चला आज थोडी सैल आहे तुम्हाला. चला डॉन आपण या केक साठी या. आता डॉन फोनवर कोणाशी बोलतो हे पहिला चेक करा. चला हर्ष, तुझा वाढदिवस इथं साजरा करायचा त्याच्यामुळे यायचं आपण. मित्र कमी वयामध्ये अगदी जिवलग मित्रासारखे मित्र बनले. ते हर्ष डीजे यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करत आहोत. आई भवानी चरणी आपण प्रार्थना करूया या तरुणाला उदंड, निरोगी, सुदृढ आणि ज्या क्षेत्रामध्ये तो उतरलाय म्हणजे डीजे ऑपरेटिंग या क्षेत्रामध्ये, या व्यवसायामध्ये त्याला भरभरून यश प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाचं एक गोड गाणं लावायचं आहे. या जरा सेलिब्रेट करूया. आमिर, अतुल भाई या पण. हेमंत पाटील, अतुल पाटील
हेमंत पाटील आणि अतुल भोईर यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आकाश यायचं आहे आपण. चला इनिंगला सुरुवात करण्या अगोदर अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील हर्षला आणि पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक विश्व मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द ग्रेट डे. हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. चला बर्थडे सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे. यस सॉन्ग प्ले. तुम चला आता मॅच कडे वळूयात आपण. वाढदिवसाचा सोहळा संपन्न झालाय. पुन्हा एकदा या हर्षला आपण वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन वळूयात मुख्य मॅच कडे. मॅच ऑन होतीये तसं वळूयात आपण दिनेशजी पाटील सरांकडे. लेट्स प्ले. पहिला बॉल भरदा वेगानं. हा पहिला बॉल मात्र डॉटची सांगता होते. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकवर मात्र फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच आदेश पाटील. नॉन स्ट्राईकला विनय मात्रे, प्रसाद पाटील. आणखीन एक चांगला बॉल. आज खेळ दाखवलाय गोलंदाजीचा. 50+45 धावा किंवा त्यापेक्षा अधिक रन्सचा पाठलाग रोशन सकपाल सर आज झालाच नाही. त्याच्यामुळे आज धावा अचानक थांबलेत. तशा दररोजच ते थांबल्या पण आज जरा जास्त थांबल्या. सिके वॉईज बोरावे यांच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा संघाला जरूर येत आहेत. संघ थोडं अडचणीमध्ये इथून लढावं लागेल. गोटी नेम लगावला जातोय जरूर. विनयला टार्गेट करायचंय पण इथे मात्र अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी होती आणि खऱ्या अर्थानं सांगितलं होतं दैवली संघाच्या कर्णधारांना सुद्धा की आमची गोलंदाजी ही आमची स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ इथे मात्र आजमावली जाते. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी दीपक प्रसाद पाटील गोलंदाजी करतोय. एक फलंदाजाला त्यांना बाद केला. एकही धाव 3 बॉलमध्ये बोर्डवर नाहीये. डेड बॉलची सांगता होतीये. शांत सामना जाईल असं वाटायला लागलाय पण विनय मात्र त्याचा स्ट्राईकवर जाईल ना त्याच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा राहतील. सुंदर सुंदर गोलंदाजी. धावपट्टीला रीड केलाय गोलंदाजांनी. त्याच्यामुळे ज्या संघाने सांगितलं दुसऱ्या सामन्यामध्ये की आम्ही 30 धावाही डिफेन्स करू, त्यांच्यासाठी 60 धावा तर खूप मोठ्या होत आहेत. परंतु यासाठी प्रयत्न तर करावे लागतील. दिल्ली दूर आहे परंतु दिल्लीचा प्रवास सुरू करावा लागणार आहे तो मोरावे संघाला.
पुढे टाकलाय बॉल, क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला, बॉलचा पाठलाग होईल, कव्हर्सला मात्र जोरदार पाठलाग झालाय, परंतु बॉल अखेरकार थांबला नाहीये. पहा काय कमिटमेंट आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाची. पाठलाग चांगला झाला, प्रयत्न जरूर चांगले झालेत. थोडासा ओंकार फसला, बॉल तिथून ट्रॅव्हल झाला, कीपर लगेच सांगितलं की बॉल पकडायचा आहे तुला, परंतु एक चांगली गोलंदाजी जरूर आहे. अलॉंग दी कार्पेट पहिला आलाय चौकार आणि 4 धाव्यानंच संघाचं खातं उघडलं गेलंय. 1-4 आणि मंचाकडे आगमन होतंय. क्रिकेटचं आणखीन एक दैवत म्हटलं जातं. मी नेहमी सांगतो या माणसाविषयी. बॉल तत्पुरे हवेत राहिलाय, बराच वेळ हवेत राहिला आणि ते फलंदाज होईल बाद. विशालने एक चांगला झेल टिपला आणि ते फलंदाज क्रमांक 2 होतोय बाद. या दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन झालं. मग स्पर्धा कोणाची असू दे, सामना कोणाचाही असू दे, परंतु ते मनापासून मी बघणार. क्रिकेटचे सच्चे समीक्षक म्हणून जी ओळख राहिली, मग तो क्रिकेटर असू द्या, खेळाडू असू द्या, अथवा कॉमेंटेटर असू द्या, अथवा डीजे असू द्या, प्रत्येक गोष्टीवर भाष्य आहे ते करेल. आणि हे खरं सांगणारा माणूस आनंद बुवा सांगडे यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. रोशन सकपाल सर, विचार केला ना क्या बात. आनंद बुवा साहेब, आपण ऐकलं का नाही बरबादीचं राज काय. गोलंदाजी पुन्हा एकदा भरधाव राहिली आहे. गोलंदाज ओमकार पाटील. म्हणून तर खऱ्या अर्थानं सरकारने हे सगळे ऍप्स काढून टाकले. जंगली रमी काढला, ड्रीम 11 काढली. तुम्ही बर्बाद होऊ नये, पिढ्या बर्बाद झाल्या आणि त्याच्यामुळेच ओळखले. खऱ्या अर्थानं पाहिलं तर चांगलं संगीत आपण लगावलं की तुझ्या बर्बादीचं कारण काय. पण बर्बाद तेच थोडे सांगतात की तुम्ही बर्बाद व्हा, आम्हालाच खाज आहे, खुजली आहे रमी सर्कल खेळण्याचं, आम्हाला जाऊच आहे. ड्रीम 11 आजकाल तर म्हणतात की ड्रीम 11 नसल्यामुळे मॅच बघायलाच मजा येत नाही. असे कित्येक नवतरुण आजकाल सकपाल सर मी बोलताना ऐकलेत. टाइम नाही केला, टाइम नाही झाला, टप्प्याचा बॉल जाऊन सरला आपटलाय, आदललाय अंगावरती फलंदाज ऋतिक पाटीलच्या. ऋतिक पाटील तो स्वतःही नाराज आहे. त्याला वाटलं की नक्कीच हा मोठा फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु याच संघानं पाटणूर संघाच्या विरोधात 17 धावांवर रोखलं होतं. त्याच्यामुळे ही गोलंदाजी कमालीची राहिली आहे. डॉट बॉलची सांगता होते. हाही सामना कदाचित एकतर्फी चाललाय की काय असं काहीसं वाटायला लागलंय. जरूर 5 धावा फक्त बोर्डवर लागतायत आणि धावांचा पाठलाग मोठा करायचा आहे. असं वाटतंय जणू काही गोलंदाज आणि किपर फक्त दोघेच खेळतात की काय. आणि आम्हाला कॉमेंट्री करायला आणलंय. आम्ही सांगायचा किपर खूप छान आहे, गोलंदाज मस्त गोलंदाजी करतो. चांगला खेळ सुरू आहे विशाल, त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी आहे. आणि ज्या संघाकडे विशाल गोलंदाज चांगले तुम्हाला माहिती आहे, तो संघ पराभूत होणं खूप कठीण आहे. आताच्या काळामध्ये फलंदाजी तर कोणीही करतो, गोलंदाजीची गरज आहे. ती गोलंदाजी दहिवली संघाकडे पाहतोय. टप्प्याचा बॉल अखेरकार समोर आला. ज्या बॉलची वाट पाहत होता ऋतिक बराच वेळ, त्यासाठी बराच वेळही घालवला आणि अखेरकार ठोकला षटकार. या षटकारानंतर धापलकर धावा बऱ्याच अवधीनंतर पुढे सरकल्या. त्या तब्बल 11 धावा. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. या षटकारानं दिल बहललाय, परंतु अजून असे षटकार येणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं ना, ते एका षटकारानं कोणाचा पोट भरलेलं पाहिलंय का. एकदा प्रेम करून कोणाचा
लय का त्याला आणखीन हवं असतं, आणखीन हवं असतं आणि इथे आणखीन षटकार आला. याच धावांची गरज आहे संघाला, ते म्हणजे साई लीला मोरावे संघाला. लागोपाठ दाखवला गेलाय हा दुसरा षटकार आणि या षटकारानं धावा लागल्या तब्बल 17 धावा. आता माझं समीकरण आपण पाहूया. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांची मोठी गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका दौडू. 12 बॉल 43 धावा. फिल्डिंग तुम्हीच लावा, नाहीतर आम्हाला इथून सांगतायत आयोजक की तुम्ही लावायला जा. त्याच्यामुळे प्लीज जरा फिल्डिंग लावून घ्या, कोऑपरेट करा. वेळ नका दौडू. अजूनही सामने आकाशजी 2 बाकी आहेत. त्याच्यामुळे वेळ नका दौडू. आज थोडासा डिले झाला आणि एकही सामना वन साइड नाही झाला, कारण धावांचा पाठलागच झाला नाही. त्याच्यामुळे सगळीचे सगळे षटकर टाकण्यात आले आहेत. आणि महत्वाची गोष्ट सचिन पाहिलं ना आपण सचिन सर, एकही क्लोज काउंटर नाही झाला सामना, की बाबा चला क्लोज होईल. थोडासा पहिला सामना झाला, पण त्यानंतर मात्र अंतर राहिला सामन्यांना. फटका फसला जरूर, बॉल हवेत राहील, सिंगल रन्स कंप्लीट केले जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. फक्त षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे. 11 बॉल 42 धावांची गरज आहे. 11 बॉल 42, प्रत्येक बॉलवर फक्त आणि फक्त प्रहार. 7 मोठे फटके तुम्हाला दाखवायचे जर जिंकायचं असेल तर. ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करताना खेळतो ना, 8 बॉल मध्ये डबल डाव, 3 षटकार मारा, डबल डाव घ्या, असा काहीसा खेळ आता करावा लागणार आहे. अनिकेत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल, धावा देऊन जाईल. स्टेट हिटचा फटका, वन बाउन्स, सीमारेच्या बाहेर चौकार. पैसा चाहिए या प्यार चाहिए, आजकाल पैसा असेल तर प्रेम कितीही करता येईल, असेच काहीची समीकरण बनले सचिन सर. त्या प्रेमाला तुमच्या कुत्र विचारत नाहीत जर तुमच्याकडे पैसा नसेल तर. बॅटची मोठी एज लागली जाते आणि फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल कन्वर्ट कंप्लीट केला जातोय. फलंदाज ऋतिक पाटील मात्र होईल बाद आणि इथे आणखीन एक मोठा हादरा मोरावे संघाला. नवीन फलंदाज राकेश पाटील मैदानाकडे रवाना झालाय. मी तर म्हणेन की साई लीला मोरावे संघापासून हा सामना दूर चाललाय. कारण पहिल्या पूर्वार्धामधला विचार केला तर ज्या अनुमान दहिवली संघानं फलंदाजी आहे ना अगदी अक्कल हुशारीनं केली, डॉट बॉल खेळले, पण त्यानंतर मोठे फटके कन्वर्ट केले आणि तेच मोठे फटके त्या संघाला उपयोगी ठरतायत. त्यांचा 12th मॅन पाहतो आपण, अथर्व पाटील. कितवीला? इयत्ता 8वी मध्ये शिकतो, रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतो. चांगली गोष्ट आहे. वाईट बॉल, एक म्हणतो नाईस, एक म्हणतो वाईड आणि अखेरकार पंच यशस्वी ठरले. वाईट बॉल. अनिकेत पाटील, क्या बात. डॉट बॉलची सांगता होते. अनिकेत पाटीलचा हा बॉल खूप सुरेख राहिलाय, धावांपासून दूर ठेवलं. पूर्वार्धामध्ये एकदा मी म्हटलं होतं की 50 धावा बनल्या ना की प्रेशर सुरू होते या धावपट्टीवर. कारण बॉल तुम्ही जर पाहिलं ना सचिनजी केनी सर, तर बॉल अनइवन होत आहेत, कधी खाली राहत आहेत, कधी वरती राहत आहेत. बरेचसे बॉल खाली राहताना आम्ही अनुभवले आणि भरता येणाऱ्या बॉलला मग उत्तर नसतं. ताकद ही ताकद आहे, ताकदी बरोबर नजाकत आहे. मध्येच एखादा मोठा फटका लगवण्याची क्षमता तर आहेच आणि तो राकेश पाटीलच्या बॅटचा तडाखा येतोय षटकार.
आई केलंबा माता नवसाला पावली. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. बॉल हवेत राहिला इथे मात्र झेलचा प्रयत्न केला जाईल, प्रयत्न चांगला जरूर राहिला परंतु प्रयत्न मात्र फसला. धाव घेतलीच नाही. आनंद भाऊ आपण आता गाणं ऐकला की आई केलंबा देवी नवसाला पावली, पण नवसाला कधी पावेल? मनापासून सेवा केली तर पावेल ना. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना, 10 मिनिटाच्या आरतीसाठी आपल्याकडे 10 लोक जमत नाहीत, परंतु 4 तासाच्या गरब्यासाठी 500 लोक जमताना पाहिलेत. आपला समाज श्रद्धेमध्ये नाही तर मनोरंजनामध्ये जगतोय, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला श्रद्धा हवी की मनोरंजन? आणि जेव्हा काही हाती उरत नाही ना त्यावेळेला आपला देव आठवतात, नाही तर सगळं मिळालं तर देवालाही विसरायला आपण कमी पडत नाहीये. ही आजची परंपरा झाली आहे. त्याच्यामुळे श्रद्धा आणि मनोरंजनाचा फरक अंतर आहे खूप. 6 बॉल 31, 6 बॉल 31 समीकरण. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं तुम्ही. कैरे आणि तारा दोन्ही संघांनी आपापल्या खेळाडू कक्ष निवडा. कैरे संघाला ती मुभा देण्यात आली, टॉस जिंकलाय, त्याच्यामुळे आपला निर्णय काय असेल ते त्यांनी कळवलं नाहीये अजून. येस, बॉलिंग आणि खेळाडू कक्ष तो. 6 बॉल 31 मी सांगितलं मगाशी. 6 बॉल 31. तर तारा संघानं आपल्या खेळाडू कक्षामध्ये चालायचंय हळूहळू प्रवास. कारण त्यांनी टॉस त्यांनी जिंकलाय, त्याच्यामुळे त्यांनी तो खेळाडू कक्ष घेतलाय. चॉईस आहे ना, मधून जाऊ आम्ही असं. क्या बात. जुना जाणता अनुभव नेमका काय असतो. आजही रिफ्लेक्शन 40+ मास्टरच्या जसेच्या तसे मिड ऑफला सुरेख झेल जम केला, वेल टाइम साधलं आणि विशाल पाटीलनं दाखवलं की बाळांनो, तुम्ही ज्या वेळेला दूध पीत होतात ना तेव्हापासून मी खेळतोय आणि तो अनुभव पणाला लावला. काय सुंदर रिफ्लेक्शन. ग्रेट ग्रेट एफर्ट्स. फलंदाज मात्र विनय मात्र बॅक टू डग आउट. थँक्यू थँक्यू आनंद बुवा सर. या गाण्यावर आपलं काय मत आहे? तुमच्याकडे माईक द्यावा लागेल एकाच दिवशी. झाली दिवाणी दुनिया, लाली न केली किमिया. या धावा आता फार बहुमूल्य ठरणार नाहीयेत, कारण पराभव जवळपास अटल झाला की काय असं वाटायला लागलाय. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतरच नाहीये. बराच वेळ संघ थांबला मोडावे, बऱ्याच वेळ वाट पाहावी लागली, परंतु विजेत्यावर आरूढ मात्र यजमान दैविले संघ आता होईल असं वाटायला लागलंय. चार बॉल 30. फटका फसलाय, कोणतेही रन नाहीये, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये काही उरलं नाहीये. धावांचा पाठलाग आज होताना खूप कठीण झालाय, वारंवार सांगितलं. आणि दहिवली संघाच्या मॅन ऑफ द मॅच जेव्हा भेटली मागच्या सामन्यात सांगितलं ना की 30 धावांची आमची गोलंदाजी आहे, आणि अशाच प्रकारची गोलंदाजी या संघानं आतापर्यंत केली आहे. काय सुंदर सुंदर गोलंदाजी. कॉन्फिडन्स असंच असायला हवा. सुपर 5 मध्ये संघ दाखल होईल, जो एक ट्रॉफीला क्वालिफाय होईल. स्टेप आउट केलं, रागानं रागानं ठोकलाय हा षटकार. अरे कशा धाबा येत नाही दाखवला, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. दोन बॉल 24. 2 बॉल 24. आत्मविश्वास दुनावलाय. एक चांगला फटका इथे मात्र खेचलाय. फलंदाज आपण पाहतो राकेश पाटील. पुन्हा एकदा ताकद आजमावली आहे जरूर. सिंगल रन्सच कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही केला जाईल, कारण ज्या प्रकारे सामना हा जवळपास संपलाय. 23 धावांची गरज 1 बॉल मध्ये उरली आहे, त्याच्यामुळे आता हा फार मोठा फरक पडत नाहीये. कैरे संघ जसा हा सामना संपेल आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचंय.
एक्झॅक्टली बघा, अनुभव काय असतो एक्झॅक्ट घ्या. विशाल पाटीलने काय सांगितलं गोलंदाजाला, एक बॉल 23 जरूर आहेत पण त्यांनी सांगितलं तुला हा बॉल असा टाकायचा की एक बॉल 6 आहेत. हीच तर रणनीती असते खेळाची. वाईट बॉल. आता विशालच्या हिशोबाने एक बॉल 5 राहिल्या. शेवटचा बॉल, बॉल हवेत राहिलाय, बराच उंच राहिला आणि विशालच्या या गोलंदाजानं सामना वाचवला आणि सरळ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. तो म्हणजेच ज्या अनुमान